सुप्रभात महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊन. कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान राडा झालाय. बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही चांगलीच तोडफोड केली आहे. कोल्हापुरातल्या सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झालाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अद्याप दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यामुळे सध्या परिसरात शांतता आहे. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. राडा झालेल्या दोन्ही गटाच्या नागरिकांनी सांगितलं. हॉस्पिटल के पास समाज में गैर समझ होने से तनाव निर्माण हो गया था और हमने पुलिस ने ताबड़तोड़ आके कार्रवाई की और जो स्थिति अभी शांत। सबको यही आह्वान करना चाहूँगा कि सोशल मीडिया में जो मैसेज हैं या कुछ भी अफवाह का है उसमें विश्वास न रखें। दोनों समाज अभी शांत हैं। दोनों के जो वरिष्ठ नेता हैं उन्होंने भी ये आह्वान किया है कि जो भी हुआ है वो गैर समझ से हुआ है और सब समाज को आह्वान है कि कृपया करके। कोल्हापुरातील याच सिद्धार्थनगरच्या चौकामध्ये काल धुमश्चक्री आहे ती 2 गटामध्ये झाली. दगडफेक झाली. एका जो मंडळ होतं या मंडळाचा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे पोस्टर लावलं होतं आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे ती लावली होती आणि त्यालाच विरोध करत या ठिकाणी दोन्ही गटामध्ये आहे ती धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी आता इथं शांतता आहे ती प्रस्थापित केलेली आहे. नागरिकांना समजावून सांगितलंय. मात्र अशा पद्धतीने गाड्यांची तोडफोड देखील या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलिसांनी या परिसरामध्ये बंदोबस्त आहे तो लावलेला आहे आणि कुठेही नागरिकांनी कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं देखील आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या लोक या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये होते, दगडफेकीमध्ये होते, त्यांच्यावरती आता कारवाई पोलिसांनी करायला सुरुवात केली. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.